विकेटचं पदान गोरी गरिबांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब, ज्या माणसानं वयाची सर्व वर्ष खर्चिक घातली आणि त्यानंतर फक्त आपल्या समाजाचा विचार केला, मग चिरनेर सत्याग्रह असेल, स्त्री भ्रूणहत्या असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतींच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला संघर्ष घडला आणि त्या संघर्षामध्ये यशस्वी होत असताना आपण त्यांना पाहिलंय, ते लोकनेते दिवंगत दिवा पाटील साहेब आणि त्यांचं गीत आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या विमानतळाला नाव फक्त दिवा पाटील साहेबांचं दिलं गेलं पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि तो अस्तित्वाचा प्रश्न शाबूत ठेवणं हे आपल्या हातामध्ये, आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निश्चलला आपण पाहत आहे. टीमची धावसंख्या 4 धावा स्कोर कार्डवर 4 रन्स. या वेळेला लॉब करण्याचा प्रयत्न, फटका या वेळेला सजलाय, लॉब सुद्धा झालाय, उंची लांबी आणि त्यानंतर मात्र आपण पाहता ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरतून येणारा जर्सी क्रमांक 12 आपण पाहिला आहे आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक, दमदार फटका षटकार. नक्कीच तत्पूर्वी विशाल ठाकूर यांच्या वतीनं विनंती केली जाईल धीरज पाटील आपणास की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धीरज पाटील आपणास विनंती केली जाते, आपण मंचकावर या आणि आसनस्थ व्हा. विशाल ठाकूर आपली कळकळीने वाट पाहतायत. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज येते बेलपाडा टीमच्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. नाव आहे गिरीशजी म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी. बक्षिसांची खैरात बक्षीस लगावले जात आहे. टोटल इथून मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एक षटकाच्या अखेरीस टोटल टीमची धावसंख्या 10 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात टीम जय हनुमान बेलपाडा संघ. जय हनुमान बेलपाडा संघ तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. प्रथम दापोली टीमनं टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारलं, त्यानंतर बॅटिंगचं आमंत्रण दिलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक आपण पाहिलं निश्चल याचं आणि मग धावसंख्या जर टोटल आपण पाहिली असेल तर मग ती 10 धावा. एक अप्रतिम कामगिरी करताना आपण पाहिलं असेल. गोलंदाजी करताना जय हनुमान अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली टीमला आपण पाहत आहे आणि मग दुसऱ्या बाजूला बेलपाडा संघ. दिग्गज संघाची बिग फाईट मॅच आणि मग स्पर्धा प्रीतम दादांच्या नावाची स्पर्धा. पूर्ण मैदानावर तुम्हाला प्रेक्षक नजर जिथे टाकू तिथे प्रेक्षकांची गर्दी. कारण प्रेक्षक मायबाप आणि क्रिकेटला उचलून धरताना आपण त्यांना पाहिलंय आणि त्यांच्या मुलेच तरी स्पर्धा यशस्वी होतीये. या वेळेला पहिला चेंडू आपण पाहताय, गोलंदाज होते सुमित यांना आपण पाहताय. पहिला चेंडू मिस केलाय, बॅट्समनला बीट केलं आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू डॉट टाकताना पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या टोटलला स्थिर आहे ती म्हणजे 10 धावा. मॅच क्रमांक 3 पहिल्या फेरीचा हा सामना आपण पाहताय. या वेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पुढच्या अंगाला हा चेंडू मात्र आपण पाहताय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली, हवा तसा फटका एक्झिक्यूट झाला नाही. त्यानंतर एक धाव मिळाली 1च्या मदतीनं. बेलपाडा टीमची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता 11 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 11 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या या स्पर्धेच्या माध्यमातून नामांकित नावलौकिक समालोचक आपण पहिल्या रात्रीपासून पाहत आहे. पहिल्या डे नाईटच्या दिवसापासून आपण पाहता एक दर्जेदार स्पर्धा. डे नाईट फॉर्मॅट मधील आयोजकांची मेहनत शिगेला पोहोचली. आयोजकांनी बरीच दिवस घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीनं अगदी त्यांना यश मात्र मिळताना या स्पर्धेमध्ये पाहत आहे. या वेळेला आपण पाहताय कव्हरच्या वरतून खेळताय ऑफ ड्राईव्हचा फटका
क्षेत्ररक्षक आले होते, परंतु उंची आणि त्यानंतर एक टप्पा चेंडू सरळ बीट करताय फिल्डरला आणि त्यानंतर येतो आहे सुमितच्या गोलंदाजीवर बॅट्समन होते ऋतिक आणि त्यांच्या बॅट मधून बेलपाडा टीम साठी चौकार. समोर आपण पाहिलं तर बहिरी देवाचं मंदिर पाहायला मिळेल आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला ठाणकेश्वर देवाचं मंदिर पाहायला मिळेल आणि या मैदानाला नाव सुद्धा नामकरण ठाणकेश्वर मैदान. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका लॉप केलाय, सरळ बॅटनं स्ट्रेट फॉरवर्ड केला जातो आहे. साइड स्क्रीन ब्लॅक स्क्रीन वर आदळलाय, पंच सांगताय एक टप्पा ओर दी रोक सीमा बार आणखी एक चौकार. येस थँक्यू. चौकाराला चौकाराने धावसंख्या आता टोटल स्कोर कार्ड वर 19 धावा. या वेळेला क्लास क्लास आणि फक्त क्लास. काय क्लासिकल ड्राईव्ह होता बघा आणि मग इथून मात्र चौकार हॅट्रिक संपन्न करणारे खेळाडू पाहायला मिळतील. बॅट्समन नेम आहे ऋतिक. या वेळेला काय जबरदस्त खेळ, आपल्यामधील गुणवत्ता, आपल्यामधील क्लास, आपल्यामधील चांगला खेळ आणि ती नॅचरल खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ऋतिकला आपण पाहताय 3 चौकार बॅक टू बॅक. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग पाहायला मिळते बघा अफलातून. जसा चेंडू मिरिटने येतोय त्या मिरिटने खेळतायत बघा आणि त्याच पद्धतीचा खेळ जर क्रिकेटमध्ये तुम्ही केला ना तर तुम्हाला यश मात्र मिळणार आहे आणि तेच इथून मात्र मिळाले. 3 चेंडूवर वेगवेगळे चेंडू होते, मिरिटनुसार खेळले, त्या दिशेनं आलं त्या दिशेनं खेळले आणि त्यानंतर 3 चौकार सुद्धा आपण पाहिले. टीमची धावा संख्या टोटल स्कोर कार्ड वर जोडली ती 23 धावा. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहता आमची सन्माननीय गिरीश म्हात्रे यांच्याकडून आलेला आहे बेलपाडा टीम साठी. एक धावाली 1च्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 12च्या सरासरीने जमल्या 24 धावा आणि मग एक गडी गमावलाय 24 रन्स. तिचे गीत आपण ऐकताय, करल्याचा डोंगर. अगदी भाविक भक्तांची खूप सारी गर्दी दर्शनासाठी आपण पाहत असतो आणि मग कधी तुम्ही तिथे जा तुम्हाला खूप सारे भाविक भक्त पाहायला मिळतील आणि मग खूप साऱ्या पालखीच असतील एकविरेच्या अगदी मंदिराच्या पाशी त्या दिशेनं जाताना आपल्याला पाहत असतायत. उरण कोलीवाडा असेल, पनवेल कोळीवाडा, अलिबाग असेल, आपटा कोलीवाडा, ठाणा असेल, या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात आणि प्रत्येक वर्षी प्रत्येकाचा मान सुद्धा आपण पाहत असतो. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इथून मात्र टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 24. एक गड्याच्या मोबदल्यात बॉलिंग मार्क वर येत आहेत गोलंदाज निश्चल. निश्चलचा पहिला चेंडू काय डिलिव्हरी हाताळली बघा, पूर्णपणे चांगला चेंडू होता, आपण पाहिला असेल. क्लास इथून मात्र गोलंदाजीचा दाखवला, त्याच्यावर सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलनं धावसंख्या टोटल आता स्कोर कार्ड वर 25 धावा. समोर अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान क्रिकेट संघ दापोली तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या बरोबरीनं खेळताना जय हनुमान बेलपाडा संघ आपण पाहू शकाल आणि मग नेक्स्ट मॅचच्या बघा टॉस साठी टीम नेम या वेळेला लॉंग ऑफ मध्ये खेळतायत. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, चेंडू सरळ उडवला जात आहे, येतो स्टँडर्ड डिलिव्हर, फटका क्लिअर, षटकार.
तो तुम्हाला पाहायला बॉलिंग मार्कवर सुमित निश्चल या वेळेला पाहायला मिळतोय क्लास क्लास, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. बॅकवर्ड पॉइंट. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जातीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला, त्यानंतर मग तिसरे पंच इथून मात्र पाहतील बघा सुरक्षित पोहोचलेत की नाही, त्यानंतर मग डिसिजन काय आहे या सर्व गोष्टी इथे पाहिल्या जातील स्क्रीनवर. साईप्रीत लाईव्हच्या प्रॉपर टॉपिंग क्रीज मध्ये आलेत की चेंडू यष्टांना लागल्यानंतर आलाय की आधी पोहोचलेत, या सर्व गोष्टींचा उलगडा. दूध का दूध, पाणी का पाणी. पूर्वीचा काळ आपण पाहिला तर ऑनफिल्ड डिसिजन, त्यानंतर मग टेक्नॉलॉजी पुढे गेली, स्पर्धा लाईव्ह, या सर्व गोष्टी पाहायला लागलो आणि मग त्यानंतर खूप काही गोष्टी आपण पाहत आहे. पाहिलं जात आहे चाचपणी सुरू आहे, थोडस क्रिटिकल परंतु योग्य तो डिसिजन पोहोचेल. आणि बॅट्समन आउट असतील बघा. टॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकले नाही. थोडीशी बाट आपण पाहिली तर जी टॉपिंग क्रीजची लाईन आपण पाहतोय तिच्या मागे होती आणि त्या आधी यष्टीरक्षकाने चेंडू लावलाय आणि इथून मात्र धक्का लागलाय. तो बैलपाडा टीमला विकेट क्रमांक इथून मात्र दुसरा मैदान सोडत असताना बघा आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून बघा चहाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जाते, त्यानंतर दूध असेल अगदी या व्यासपीठावर पुरवलं जाते. ते आमचे सन्माननीय पाहुणे समीरजी ठाकूर साहेबांचा इथे शुभागमन झालाय, त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा मात्रे चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आरोग्य दूध आणि अरुण आईस्क्रीम द्रोणागिरी उरण इथे तुम्हाला तो शॉप पाहायला मिळेल. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं दुकान आणि हाफ डेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर मग नक्कीच आपण त्या तिथे भेट द्या, आवर्जून त्याचा स्वाद घ्या. मिळतील ना या चेंडूवर टोटल धावा तुम्हाला एकच धाव आली. धावा संख्या टोटल स्कोर कार्ड वर जोडल्या त्या 33 धावा. 33 रन्स पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 षटक संपली, 4 चेंडू उर्वरित संपलेत. निश्चल पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक दमदार स्पर्धा आपण पाहताय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आपण पाहू शकाल इथे व्यासपीठासमोर आपण पाहू शकाल. या वेळेला लॉप केला जातोय, आसमान दाखवले गेले. या वेळेला हवाई सफरसाठी चेंडूला फेकून दिलाय. गगनचुंबी गगनभेदी येतो यूज वन हँडसम सिक्स. लॉंग 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 वे षटकार. प्रेयसीसाठी आणि बायकोसाठी, प्रेयसीसाठी आणि बायकोसाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले असतील, परंतु मातेच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारे असे एकमेव राजा आणि ते राजा शिव छत्रपती. या वेळेला पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्र निवडलंय. या वेळेला लॉंग ऑफ. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर ऑन साइड, या वेळेला लॉंग ऑफ. शेवट मात्र आपण पाहताय 3 षटकांचा झालाय आणि काय फलंदाजी, तुफानी इनिंग, हटके फटके पाहायला मिळाले. आले 2 षटकर बॅक टू बॅक. टीमची धावसंख्या पुढे सरकली. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 15च्या सरासरीनं 45 धावा, 45 ऑन बोर्ड. टीमची धावसंख्या डीजे
पद भूषवली, मग विरोधी पक्ष नेते, आमदार, खासदार या सर्व गोष्टी आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिल्या. जासई गावचे सुपुत्र, अगदी मग आपण पाहिलं तर महाराष्ट्र आणि या रायगडाला संघर्षाचं वेड, आणि ते संघर्षाचं वेड स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं. आणि काय जबरदस्त कामगिरी. कारण तुमचा आयुष्यामध्ये जगताना असं काम असावं पारदर्शक, की मग तुम्ही असताना आणि नसताना सुद्धा तुमचं नाव तितक्याच आदरानं आणि सन्मानानं घेतलं जावं. कारण आयुष्यामध्ये एखादं काम असं करावं की ज्या वेळेला तुम्ही त्या उंचीवरून खाली उतराल त्यावेळेला तुमच्यासाठी टाळ्यांचा आवाज, कडकडाट हा झाला पाहिजे. इथून मात्र 3 षटकं संपली. 45 धावा स्कोर कार्डवर 45. टीमची धावा संख्या 45. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. बघा सचिन जितेकर आता बॉलिंग मार्कवर येत आहे. त्यांच्या प्रत्येक डॉट चेंडूसाठी आकाश पाटील आणि अवधूत जितेकर यांच्याकडून 400 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा तदनंतर आपण सन्मानाकडे बोलूया. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान पाहायला मिळालं, आपल्या हक्काच्या मातीतील खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव पाहायला मिळाले असे सन्माननीय समीर ठाकूर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. त्याचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय विशाल ठाकूर आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण समीर ठाकूर यांचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. शुभ स्वागतम आपण पाहतोय. शुभ सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी होत असताना समीरजी ठाकूर या कार्यक्रमाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. त्यांचं होत आहे सन्मान. अगदी व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आज आपण पाहतोय. अहोरात्र मेहनत, आज दुग्धजन्य पदार्थ त्यांच्या माध्यमातून विक्री केले गेले आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आणि या स्पर्धेसाठी देखील खूप मोठं योगदान दिलंय त्यांनी. पहा जरा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या हक्काच्या मातीतील खऱ्या अर्थानं माणसासाठी. आपण पाहतोय समीर ठाकूर यांचा सन्मान या शृंखलेच्या माध्यमातून केला जातोय. आपण आलात त्या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. आपल्या मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभारी आहोत. येस, थँक्यू. बघा विकेट हॅट्रिक साठी सुद्धा पारितोषिक घेत आहे अद्वित अमित जितेकर यांच्याकडून ना तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकाराला आपण पाहत आहे बॅटिंग करत असताना ऋतिकनं 3 षटकार मारले. बघा बॅक टू बॅक 3 षटकार. हॅट्रिक सुद्धा त्याची कंप्लीट झाली. या स्पर्धेमधील एक दमदार फटका आपण पाहिला मागच्या चेंडूवर. आता मात्र कमबॅक झालंय सचिन यांचा आणि त्यानंतर डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा सज्ज, बऱ्याच वर्षाचा अनुभव, चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं राहणार आहे. कारण धाव संख्या आता खूप पुढे सरकली आहे. इथून मात्र एक अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव जोडली गेली. एक्स्ट्राच्या मदतीनं धाव संख्या टोटल स्कोर कार्डवर आता येते ती 53 धावा. 53 ऑन अ स्कोर बोर्ड. अर्धशतक धावफलकावर जोडलं जात आहे. टोटल 53 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. या वेळेला सचिन जितेकरांचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे सज्ज. झेल मात्र डीपला गेलाय आणि ज्या विकेटची गरज होती त्या विकेटला मात्र परतून लावलं जात आहे. चांगली गोलंदाजी आणि आता मात्र आणखी एक विकेटचा बदल. फलंदाज बाद होतील ते म्हणजे बैलपाडा टीमचे ऋतिक. त्यांच्या इनिंग मधून आपण पाहू शकाल काय अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. टोटल 38 रन्स आणि त्यामध्ये आपण पाहिले तर षटकार पाहिले आपण 4 आणि त्यामध्ये चौकार 3, अशा टोटल 38 धावा. होईल तसं आपण टॉस करणार आहोत. देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ दुर्गा माता 11 रोहिंजन संघ. दुर्गा माता 11 रोहिंजन आणि देवा ग्रुप आवरे दोन्ही टीम कर्णधार आपण टॉस साठी लगेच या. या वेळेला खोदून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, वेगानं पळतायत, चेंडूला अडवतायत. तत्पूर्वी एक सिंगल आली. सिंगलनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता टोटल जोडली जाईल ती 54 धावा. 54 ऑन अ बोर्ड पाहायला मिळेल. षटक इथून मात्र
संपलं गेले 14. सचिन जितेकर यांचं 9 धावेचं राहिलं षटक. एक षटकार आल्यानंतर सुद्धा चांगली दमदार कामगिरी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलं. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर खेळ करतायत आणि मग टोटल 4 षटकं संपली आणि 54 धावा. 54 रन्स. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये किती धावा येतील, धावा संख्या किती जमेल हे मात्र पाहणं गरजेचं बनलं जात आहे. कितीचं टार्गेट, कितीचं आव्हान सेट केलं जाईल हे आपण पाहूया. चला टॉस साठी या बघा. बघा रोहननं जर 3 षटकार मारले तर रियाज म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू आपण पाहताय. बॉलिंग मार्कवर होते गोलंदाज चिन्मय आणि त्याचं वेलकम केलंय स्वागत षटकारानं. म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल. भारतीय संघाने आपल्या नावावर केली आणि काय जबरदस्त कामगिरी. सध्याच्या घडीला अफलातून संघ म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. अफलातून कामगिरी. या वेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी होती, झेल सुद्धा मिस आणि त्यानंतर मात्र एक धाव सुद्धा मिळाली. कारण ज्या वेळेला एखाद्या खेळाडूचा झेल सुटतो ना त्या वेळेला त्याची विस्फोटक इनिंग, लॉंग इनिंग आपण बऱ्याच वेळेला पाहिली आहे. इथे सुद्धा तेच घडलं जाणार का हे सुद्धा आपण पाहूया. टोटल आपण पाहू शकाल एक धावली, एक न धाव संख्या 61, 61 धावा. उच्चांक खूप सारा पाहायला मिळतोय. चिन्मय सज्ज. आता मात्र थोडस दडपण पाहायला मिळतं. प्रेशराईज झालेत. चेंडू लेग ऑफ स्टंपच्या बाहेर आपण पाहता. आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळाला आणि मग वाईड आलाय. या स्पर्धेमधील हायस्ट रन्स पाहायला मिळतील सध्याच्या घडीला 62. 40+ टीम पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 61 होत्या बेंडकल टीम. आज मात्र 62 जमल्या. या स्पर्धेमधील मोठी धावसंख्या आणि त्या धावसंख्येकडे पुढे जात असताना आणखी ऍड होतील षटकार 6 धावा. अजून जर 2 षटकार आले रोहन यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा नाव आहे रियाज म्हात्रे यांच्याकडून. चला दोन्ही टीमचे कर्णधार येत आहेत बघा. देवा ग्रुप आवरे आणि त्यानंतर मग आपण पाहता रोहिंजन टीम. जसं इनिंग ब्रेक होईल तसं आपण टॉस करणार आहोत. मी आयोजकांना सूचना करेन की आपण टॉस साठी सज्ज व्हा लगेच. नेक्स्ट टॉस केला जाईल. या वेळेला सरळ क्षेत्ररक्षक उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू पडला गेलाय. चेंडू इथून मात्र झेल टिपला गेलाय. बॅट्समन आउट. रोहन यांच्या पारीचा अंत. धक्का लागलाय तो म्हणजे टीम आपण पाहू शकाल बेलपाडा संघाला आणि इथून मात्र आणखी एक विकेटचा बदल. बॅट्समन आउट. रोहन बाद झाले. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. आता
विवेक यांना आपण पाहत आहे. चेंडू क्रमांक इथून या षटकामध्ये संपले. टोटल 4, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चिन्मय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बेटकल गावाच्या एंड कडून बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू कसा असेल हे सुद्धा आपण पाहत आहे. या वेळेला चांगला होता. व्हेरिएशन करणारा चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस, स्लोवर 1, चुकी आणि फक्त चुकी झाली बघा. गरज होती का मी म्हणेन. चिन्मय यानं केलेली चुकी आणि त्याचा फायदा एक्स्ट्रा 2 धावेनं टीम आपण पाहत आहे बेलपाडा संघाला. कारण सिंगल खर्च झाली होती, त्यानंतर रनआउट होईल की नाही हा प्रश्न होता आणि त्यानंतर केलेली हिट आणि एक्स्ट्रा 2 धावा. कारण जितक्या धावा तुम्ही खर्च कराल तितक्या दुसऱ्या सत्रामध्ये जमवताना अगदी मग त्या धावा तुम्हाला डोई जोडवताना पाहायला मिळतील. धावसंख्या टोटल आली 3. टोटल धावा जोडल्या त्या म्हणजे 71, 71 धावा जोडल्या गेल्या. मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे टिपलाय झेल. बॅट्समन आउट. इनिंग इथून मात्र समाप्त झाली. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 5 षटकं कंप्लीट झाली. इनिंग पूर्वार्ध संपला आणि मग 30 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल जमल्या 71, 71 धावा. टार्गेट ठेवलंय ते म्हणजे बेलपाडा टीमनं दापोली टीम समोर 72 धावेचा 72. करतोय सन्माननीय आमचे समीरजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते पण टॉस करतो. नेक्स्ट मॅच देवा ग्रुप औरे आणि त्यांच्या बरोबरीने खेळताना तुम्हाला संघ पाहायला मिळणार आहे तो म्हणजे रोहिंजन संघ आपण पाहू शकाल. त्यानंतर पहा या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट पाहतोय ते सूरज पाटील आर्या एंटरप्राइजेसचे सर्वा. सूरज पाटील आपणास विनंती आहे आपण मंचकावर या. आपली उपस्थिती या स्पर्धेकरिता प्रार्थनीय आहे. अगदी नक्कीच थोड्याच वेळात त्याचं आगमन झालंय. त्याच्या देखील असते आपण अगदी आपण आर्या एंटरप्राइजेस सूरज पाटील त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळाल्या. चला यस उमंग जाऊया आपण. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. हेड इज कॉल. टॉस जिंकलाय देवा ग्रुप औरे टीमनं आणि डिसिजन काय असेल. डिसिजन पेंडिंग ठेवतो आम्ही थोडा. डिसिजन पेंडिंग ठेवतायत. अगदी स्पर्धा आपण पाहताय. प्रीतम दादा यांच्या नावाची स्पर्धा पाहायला मिळते. वर्ष पहिलं आहे. कसं वाटतं आयोजन आणि नियोजन. आयोजन तर खूपच छान आहे आणि मैदानाची आउटफिट सुद्धा चांगलीच आहे इथं आणि इथे आम्हाला चान्स देता केला त्याच्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. आणि मग त्यानंतर आता मास सुरू होईल. 5 षटकांचा सामना आणि मग जर तुम्ही फिल्डिंग घेतलीच तर मग समोर रोहिंजन संघ सुद्धा एक नावलौकिक संघ आहे. बरीच वर्ष आम्ही त्या संघाला पाहतोय. 5 षटकांमध्ये काय रणनीती असेल, काय गोलंदाजी कशी होईल, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि चांगले गोलंदाज की त्यांच्यावर जास्त विश्वास असेल. आम्ही रोहिंजन सोबत पहिल्यांदाच खेळतो. आम्ही फक्त चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. यस या होते आवरे टीमचे कर्णधार. थँक्यू. आहेत आमचे केतन. बरीच वर्ष आपण पाहिलंय केतन यांना सुद्धा. जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन आपण पाहत आहे. टॉस प्रथम लॉस झालाय. कदाचित बॅटिंग सुद्धा येऊ शकते. बॅटिंग करावी लागेल आणि तुमची बॅटिंग लाईनअप तगडी आहे हे सुद्धा आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलंय. काय सांगाल एकंदरीत आपण या नेक्स्ट मॅच साठी आणि आपल्या पूर्वार्धामध्ये जर बॅटिंग करायचं झालं तर मग कसा खेळ असेल. आयोजन चांगलं आहे. उरणमध्ये आम्ही पहिल्यांदा खेळतोय. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि बॅटिंग जर आली तर 50-55 आमचं टार्गेट असेल. येस थँक्यू. शुभेच्छा देऊया आपण पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमला. एका बाजूला औरे टीम आणि रोहिंजन टीम. परंतु जसा सेकंड इनिंगला सुरुवात होईल टार्गेट असेल टोटल 5 षटके आणि 72 धावा. 14.40 ची सरासरी राखायची आहे
आणि मग त्या धावा चेस होतील, जमतील, डिपेंड होतील, काय घडेल, काय चित्र मैदानामध्ये रेखाटली जातील. अगदी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपण. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील ज्यांच्याकडे आम्ही बरीच वर्ष पाहतोय, ज्यांचा आवाज आमच्या कानावर पडतोय. आणि मग महाराष्ट्रामधील एक नामवंत लावलौकिक समालोचक आमचे चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू. नक्कीच तत्पूर्वी आपण पाहतोय आर्या एंटरप्राइजेस दादर पेनचे या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले ते प्रोपायटर सन्माननीय सूरज दादा पाटील यांचं शुभ आगमन झालंय. जरा जोरदार त्याने आपण त्याचं स्वागत करूया. आणि पहिल्या सत्रासाठी जोडले जातील. नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपण पाहूया. इथून अगदी प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवलीचा आवाज जोडला जाईल. दुसऱ्या सत्रासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं शब्दरूपी हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 रात्र तिसरी मॅच इज ऑन. पाठलाग करायचा बॉलचा नॉन स्टॉप अलोंग दी कार्पेट. बॉल थेट सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवर मात्र 72चा पाठलाग करताना आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. आणि बॅटर सुमितचा बॅटमधनं 4 धावा. ऋतिकचं स्वागत केलंय चौकारानं. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 मिळाल्या. पुढचा बॉल. ओ व्हॉट अ टायमिंग बेमिसाल टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॅटच्या मधोमध लागलाय. रडार मध्ये याला पाठवलंय. मिड विकेट हवाई यात्रेवरती. चौकारानंतरचा आणखीन एक पुन्हा एकदा आपण पाहतोय दमदार षटकार. मैं हूं कौन, सुमित पाटील हे मेरा नाम. आणि त्या सुमित पाटीलनं थैमान घातला मैदानामध्ये. स्वागत केलंय चौकार षटकारानं. दूर ठेवलाय. आता मात्र गोलंदाजानं बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या बॉलवरती स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. त्यानंतर मिड विकेट हवाई दौऱ्यावर बॉलला पाठवलं. 10 का दम. सध्या 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 72चा पाठलाग कसा करायचा आहे ते आम्हाला चांगलंच माहित आहे. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. वॅकंट एरिया मधून बॉल मागे मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघता बघता पुन्हा दोन्ही फलंदाजांना अवधी मिळालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे मात्र आपण पाहतोय. पण सध्या टेक्निकल रूम कंट्रोल रूम कडे निर्णय सोपवलाय. वेस्ट आहे बीमर साठी हा रिव्ह्यू असेल. चेक केलं जाईल आमच्या कंट्रोल रूम मध्ये. वेस्ट आहे नो बॉल. येस इट्स अ बीमर. त्यामुळे नो बॉल घोषित केलाय कंट्रोल रूम मधून. टीबी अंपायरने सांगितलंय की हा नो बॉल आहे. म्हणजे पुढचा चेंडू आता फ्री हिट असेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची पूर्णतः मुभा आहे. धाबा संख्या 12 धावफलकावर आपण पाहतोय. फ्री हिट बॉल 13 धावा आहेत. फ्री हिट बॉल ऑन साइडला. यावेळेस देखील आपण पाहतोय भीम टोला वज्र टोला आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर गेला. 6 धावांसाठी षटकार.
येस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ग्रुप मीटिंग घेण्यास भाग पाडलंय. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, मंत्रमुग्ध करणारी तंत्रशुद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावा फलकावरती 19. 72चा पाठलाग आमच्यासाठी कठीण नसेल सांगत असताना ती दमदार सुरुवात आमदार प्रीतम दादा मात्रे चषकातली आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केला, गॅप मध्ये खेळलाय चेस मोठा फिल्डर साठी. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, बॉलला थांबवणं कठीण, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं आत्मसमर्पण केलंय. सर्व काही झोकून देणं आपल्या गावासाठी. हे ग्रामीणचा खेळाडू सर्व काही जाणतो आणि त्याचे प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्नांती परमेश्वर नेहमी म्हटलं जातं. प्रयत्नांना 100 मार्क आणि त्याच्या प्रयत्नांना यश देखील आलंय. फाईन लेग पासून अंतर कापलं डीप मध्ये लॉंग लेग पर्यंतच आणि बॉलला थांबवलंय. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरीच्या मदतीने सध्या 21 या आकड्यावरती. 20 धावा. सुमितच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साइडला लॉब केला गेलाय. फिल्डर तिथे आहेत, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतील. गुड फिल्डिंग. शेवटच्या बॉलवरती मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतलीये आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती विदाउट लॉस. खेळाच्या दुसऱ्या डावात आपण पाहतोय बॅटिंग करताना ते अर्थातच सुमित पाटील आणि त्यासोबत प्रशांतला. दैवत राजे शिवछत्रपतींचा खरतर जन्मोत्सव सोहळा नुकताच पार पाडलाय. रक्ताने जरी धुतलं पाय राजा तुझं तरी देखील उपकार फिटणार नाही. ज्यांचं नखभर असतं त्यांचं आपण हातभर सांगतो, पण खऱ्या अर्थानं आपल्या राजाचा आभाळभर आहे सांगायला कुठेतरी आपणच कमी पडतो. 24 चेंडू विजयासाठी 50 धावांची गरज. ऑफ साइड रिजन मध्ये स्मॅश करायचा होता, स्पर्ध विकेट पॉइंटला खेळायचा होता, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल इथनं दबाव वाढवेल जे हनुमान क्रिकेट संघ दापोलीवरती आणि कुठे ना कुठे या मॅच वरती गोलंदाजी करत असताना बेलपाडा संघ आपली पकड मजबूत करेल. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या हनुमंत रायांचा आशीर्वाद नक्कीच या संघाच्या पाठीमागे आणि हा शक्तिशाली बलशाली दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरनं प्रेक्षक कक्षामध्ये 6 धावा. आपण सन्मानाकडे बोलतोय. मी किरण घरत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित आर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले ते सूरजदादा पाटील यांचा सन्मान या सोहळ्यावरती केला जातोय. जरा जोरदार टाळे स्वागत करायच्या. आपल्याकडे किती पैसा अडका आहे ते चालत नसतो तर आपल्याकडे हसणाऱ्या पैसा अडकाचा आपण किती दान धर्म करता याला महत्व दिलं गेलंय. आणि खरं तर दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दादर पेन होऊन या स्पर्धेसाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. नक्कीच त्याच्या शॉपला पण भेट द्या. आर्या एंटरप्राइजेस दादर पेनचे हे सर्व सूरजदादा पाटील आपल्या मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभारी आहोत. खरोखरच खूप मोठं योगदान तुम्ही या स्पर्धेकरिता दिलात, आपलं महत्वपूर्ण योगदान. त्यामुळे आपलं पुन्हा एक वार शब्द सुनाने हार्दिक स्वागतम स्वागतम. त्यांच्या समवेत आपण पाहतोय मंदार ठाकूर देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय यश ठाकूर आपल्या शुभ हस्ते मंदार दादांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. या स्पर्धेतील मुख्य आयोजक करते आपण पाहतोय यश दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मान केला जाईल. मंदारजी ठाकूर यांचा सन्मान अगदी आपण पाहतोय सूरज दादांच्या समवेत सातत्याने खांद्याला खांदा देत चांगलं योगदान त्यांचं आपण पाहतोय. तेच मंदार दादांचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. जरा टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. उपस्थित मान्यवरांकरिता टाळ्यांचा कडकडाट उठतोय.
वेलकम स्वागत आणि जातोय मैदानाच्या दिशेनं कॉम बॉक्स मधून. काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पाऊस आणि अक्षरशः पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेंथ होता ऑफसाईड रिजन मध्ये. इनफिल्डच्या डोक्यावर उडवला. कव्हरला कोणत्याही प्रकारे प्रोटेक्शन नाहीये, त्याचा बेनिफिट बॅटरला मिळतोय. P2 मध्ये आपण आहोत. 20 बॉल 36 ची गरज आहे. अजूनही क्षेत्ररक्षकांवरती बंदी आहे, क्षेत्ररक्षणावरती देखील बंदी आहे, कारण शॉर्ट थर्ड मॅन आत आहे, फाईन लेग आत आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आत आहे. फर्स्ट स्लिप मध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये, आणि त्याचा पूर्णपणे बेनिफिट बॅटरला मिळालाय. ऑन साइडला डीप मध्ये 2 फिल्डर, डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन, डीप मध्ये स्क्वेअर लेग, आणि समोर फ्रंट ऑफ द विकेट जेव्हा पुढे सरसावत बॅटर खेळतो त्यासाठी खर तर लॉंग ऑफ होता, पण आता त्या फिल्डरला कव्हर पॉइंटला आणलंय. विचार करण्यास भाग पडलंय. अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकी गोलंदाज, प्रत्येकी खेळाडू या क्रीडांगणावरती जो खेळ करतोय त्याला अक्षरशः विचार करण्यास भाग पडलाय. 20 बॉल 36. ऑन साइडला खेळलाय, फाईन लेगच्या डोक्यावरनं फाईन खेळलाय. डीप फाईन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा आणखीन एक शानदार, दमदार, असरदार, रुबाबदार, वजनदार चौकार. सलग चौकार आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग होतीये, धावांचा पाऊस आणि अक्षरशः पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. चौफेर मैदानाच्या फटकेबाजी कशी करावी, यापूर्वी पॉइंटला चांगले फटके, त्यानंतर कव्हरला, आणि आता फाईन लेगला देखील 3 चौकार आलेत. ऑन साइडला स्लॉट मध्ये होता, थेट बाजूला पार्किंग प्लॉट मध्ये पार्क करण्याचा प्रयत्न असफल. क्षेत्ररक्षकाला मान्य नव्हतं. काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. हे क्षेत्ररक्षण खरं तर या स्पर्धेचा दर्जा वाढवतोय. हे क्षेत्ररक्षण आपल्या गावाचं क्रिकेट वाढवतोय, आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपन्न, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 41 धावा धावफलकावरती, आणि वैयक्तिक 40 धावांवरती बॅटिंग करतोय फलंदाज सुमित पाटीलला आपण पाहतोय. SP इज OP. खरं तर सुमित पाटील हा ओव्हर पॉवर आहे, आणि त्याची पॉवर पॅक बॅटिंग पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. काय बॅटिंग केली आहे. धावांचा पाऊस पडलाय, धावसंख्येची गती पूर्णपणे वाढवली आहे, आणि सुरुवातीपासून टॉप गिअर वरती बॅटिंग करताना आपण पाहतोय ते बॅटर SP ला, जो आज OP परफॉर्मन्स करतोय. ओव्हर पॉवर काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर तब्बल 22 धावा आल्या, आणि या ओव्हर मध्ये देखील आपण जर कॅल्क्युलेट केलं तर तब्बल 19 धावा आल्यात. महागडे दोन्ही षटकार राहिले. पॉवर प्लेच्या षटकांना कॅपिटलाइज केलं, पॉवर प्लेच्या षटकांना मॅक्सिमाइज केलं. फ्रंटलाईन बॉलर वरती टार्गेट केलंय, आणि दोन्ही फ्रंटलाईन बॉलर वरती अटॅक आणि फक्त अटॅक आपल्याला पाहायला मिळालाय. नेहमी म्हटलं जातं सेनापती को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएगी, आणि मेन सेनेच्या सेनापतीवरती घाव केलाय. स्क्वेअर द विकेट, व्हाट शॉट, अनबिलिव्हेबल. जी बॅटिंग करतायत खरंच अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लाजवाब फटकेबाजी आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार, चौकार. पण या सुमित पाटीलची फलंदाजी सगळ्यांच्या मनामध्ये घर करते. 17 बॉल 27 ची गरज. 72 धावांचा सामना कोणी विचारही केला नसेल इथपर्यंत येऊन ठेपेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय, पण यावेळी क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेले आहेत. फलंदाजाची फटकेबाजी जाणून घेतली आता, आणि त्या अनुसार क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट काय बॅटिंग करतायत. यापूर्वी पॉइंटला षटकार देखील पाहिला, पॉइंटला चौकार आपण देखील पाहिले, बॅकवर्ड ऑफ पॉइंटला फटके पाहिले, फाईन लेगला पाहिलाय, स्क्वेअर लेगला पाहिलाय, मिड विकेटला पाहिलाय. मैदानाच्या चारी बाजूंनी धाबा येताना आता मात्र प्रेक्षकांनी पाहिल्यात. 47 झालेल्या आहेत. 16 चेंडू 25 धावांची गरज या मॅच मध्ये. ना धरे ना जिम करे, चौके छक्के लगाओ जब भी मन करे. ऑप्शनच्या बाहेर चपल होऊन ऑन साइडला अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. मॉडर्न डे क्रिकेट आहे, असे फटके तुम्हाला पाहायलाच मिळतील. पण म्हटलं जातं ना, सीधे उंगली से अगर घी निकल रही हो
तो उंगलीत टेढ़ी क्यों करनी है. सरळ बॅटनं जर इतक्या चांगल्या धाबा बनतायत तर अशा काही फटक्यांची गरज आहे का हा प्रश्न विचारला जाईल. 15 बॉल 25 धाबांची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 47 धाबा झाल्यात. वैयक्तिकचा धाबांचा विचार केला तर सध्या 46च्या आकड्यावर बॅटिंग करतोय SP सुमित पाटील. का बॅटिंग केली सुंदर, फार मजा आली, फुल ऑन एंटरटेनमेंट. खर तर प्रेक्षकांचं झालं आणि प्रेक्षकांना अशी बॅटिंग खऱ्या अर्थानं खर तर पाहायला आवडते आणि ती बॅटिंग करून दाखवली आहे सुमित पाटीलनं. 14 बॉल 25 गरज. ऑन साइडला आडव्या बॅटनं हल्ला केलाय, फुल अँड पॉवरफुल, पॉवर पॅक्ट. जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 तिसरी रात्र आणि या स्पर्धेत पहिलं अर्धशतक झळकावून सुमित पाटील बॅटवर करायचे, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय, दाखवायचं प्रेक्षकांना या बॅटमधनं अर्धशतक आलंय. वॉट बॅटिंग, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय, अविस्मरणीय खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. ही फलंदाजी आपण पाहतोय, ओव्हर पॉवर, पॉवर पॅक फलंदाजी. गोलंदाजांची अक्षरशः पिस उपटली गेली. ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली पहिल्या ओव्हर मध्ये 22, त्यानंतर 19 आणि या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं 2 चौकारांच्या मदतीनं 8 धावा आणि 1 दुहेरी धाव, 10 धावा देखील कन्वर्ट करण्यामध्ये यश मिळालंय. धावफलक 51 वर 13 चेंडू 21 धावांची गरज. काय बॅटिंग झालीय, ताबडतोड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 13 बॉल 21 शेवटचा बॉल या षटकातला. यावेळेस दूर ठेवला गेलाय, शांत ठेवलंय. पण आतापर्यंत जर विचार केला 18 बॉल झालेले आहेत आणि मला तर वाटतंय प्रशांत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फक्त उभा राहण्यासाठी गेलाय. कारण 18चे 18 चेंडू खरं तर सुमित पाटीलनं खेळून काढलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये वैयक्तिक 50 धावांचं योगदान दिलंय. संघाची सांघिक धावसंख्या 51 वर 12 बॉल 21 ची गरज. या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक जाऊया डीजे ऑपरेटर कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. करायचे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में, हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में, घुसा दिया भगवा छत्रपती ने उसकी छाती में. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं, त्यांचं गुणगान गाणारं खऱ्या अर्थानं संगीत आपण ऐकलं. डीजे ऑपरेटरच्या वतीने त्यांचं कौतुक आहे. धाबा झालेल्या तर धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 51 धावा. 72चा पाठलाग करताना 51 झालेले आहेत. पुढचे 12 बॉल आणि विजयासाठी मात्र आपण पाहतोय ती गरज असेल ती 21 धावांची. 72चा पाठलाग करताना पहिला 3 ओव्हर मध्ये अक्षरशः घाम फोडलाय गोलंदाजांना सुमित पाटीलनं. 18 चेंडू वाट पाहिल्याच्या नंतर पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांत. यावेळेस देखील आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केले, सेकंड साठी पलटले गेलेत, बॉल मागे वेगाने चाललायत. यदा कदाचित 2 फिल्डर धावतायत आणि हो दोघांच्याही मधून सुई मधून धागा जावा, अक्षरशः त्या प्रकारे दोघांच्या मधून चेंडू निघून गेलाय. 4 धावा. इथे देखील चौकाराने सुरुवात होतीये.
खर तर यापूर्वी आपण पाहिलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकाला त्याचं चौकाराने स्वागत केलं, त्यानंतर विनय आला त्याचं चौकारानं स्वागत खर तर झालं नाही, डॉट बॉलनं स्वागत झालं. त्यानंतर आपण पाहतोय सुमित आला त्याचं चौकारानं स्वागत झालं आणि ऋतिक सेकंड स्पेल मध्ये येतोय त्याचा चौकारानं, म्हणजे 2 गोलंदाजांचं चौकाराने स्वागत केलंय, एका गोलंदाजाचं 2 वेळेस आणि सुमितचं 1 वेळेस. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खर तर आता डिक्शनरी खोलून बसावं लागेल, अक्षरशः शब्द पुरे पडतील या फलंदाजीसाठी. इतकी भारदस्त जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 72 धावांचं डोंगर खर तर उभं होतं, पण त्या डोंगराला कसं सर करायचं ना ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. संघर्षाच्या मातीत आमचा जन्म झालाय, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमचा जन्म झालाय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ऐतिहासिक भूमी आणि खऱ्या अर्थाने संघर्ष आमच्या नसानसात आहे, संघर्ष आमच्या रगारगात आहे. हे दाखवताना संघर्ष खरा ठरतोय. मिस टायमिंग बॉल मध्ये विकेटची संभावना आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पहिल्या विकेटच्या शोधात बराच काळ गोलंदाजी करणारा बेलपाडा संघ होता आणि अखेर ती पहिली विकेट मिळाली. या मॅचची गोल्डन विकेट. जो फलंदाज सर्वात जास्त हावी साबित होत होता त्या फलंदाजाला माघारी धाडलंय, पण त्यानं त्याचं कार्य पार पाडलंय. सुमित पाटील बॅक टू द डगआउट. जबरदस्त फलंदाजी केली. करत टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा सुमित पाटील साठी. अर्धशतकीय खेळी आपल्याला त्याची पाहायला मिळाली. डगआउट मध्ये स्वागत केलंय ते जोरदार टाळ्यांनी सुमितचं. एसपी इज ऑलवेज ओपी. खर तर ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे मंत्रमुग्ध केलंय फलंदाजांना. फुल ऑन खर तर पूर्ण प्रेक्षकांना एंटरटेन केलंय या बॅटरनं. सुमित पाटील नावाचं वादळ मैदानावरती घोंगावलं आणि खऱ्या अर्थाने त्या वादळाला अखेर शांत केलं. आता येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावा. सायप्रीत लाईव्ह वरती खर तर स्पेशल व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळेल सुमित पाटीलची, ज्या प्रकारे त्यानं बॅटिंग केली. 9 चेंडू 16 ची गरज आहे. 9 बॉल 16. ऑन साइडला सर बॅटर लॉफ केला, फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. पोरी हळू चाल नाही पोरा, आता तू जरा हळू मार, कारण प्रत्येक फलंदाज जातोय आणि गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडतोय. घरूनच सेट होऊन आलेत की काय. खर तर आज दापोलीकर फार खुश आहेत ज्या प्रकारची बॅटिंग झाली. यापूर्वी सुमित पाटील आणि आता मैदानामध्ये गेल्या गेल्या आक्रमण केलंय ते अमननं. आणि मला तर वाटतंय सुमितने जाता जाता हात मिळवला असेल अमनला, कारण त्याची शक्ती त्याने त्याच्यामध्ये ट्रान्सफर केली आहे. एनर्जी लेवल हाय झाली आहे. 8 बॉल 10. 8 चेंडू 10 धावांची गरज. जेव्हा खऱ्या अर्थाने ज्या क्रीडांगणावरती तुमच्या पराभवाची चर्चा होते आणि त्या क्रीडांगणावरती जेव्हा तुम्ही विजयाचा झेंडा घेऊन मिरवताना तो आनंद काही वेगळाच असतो. 72 धाबांचं टार्गेट सेट केलं होतं. मनामध्ये कोणती चिंता राहिली नव्हती खऱ्या अर्थानं. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग झाल्याच्या नंतर ते अर्थातच बेलपाडा संघामध्ये, पण त्यानंतर सुमित पाटील ताबडतोड बॅटिंग आणि त्याच्या बॅटिंगनं पूर्णपणे या मॅचचं स्वरूप बदललं. पण गोलंदाज देखील सांगतोय सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेला नाहीये. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. या 10 धावांसाठी देखील येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. चुरशीचा सामना मैदानात मध्ये आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना लढतोय. मिस टायमिंग लीडिंग एज बॉल मध्ये
taken by wicketkeeper successfully. यष्टी रक्षकानं सफलरित्या हा झेल संपादित केलाय. मी याच गोष्टीचा उल्लेख केला ना आता. सामना अजून संपलेला नाहीये. 6 चेंडू 10 धावांची गरज. विचारही केला नसेल इतकी तगडी बॅटिंग करेल कोणी जाऊन मैदानात मध्ये, पण सुमित पाटीलनं स्वतःवरती विश्वास दाखवला आणि संघानं दाखवलेला विश्वासाला सार्थ ठरलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर छूम अंतर आणि या फटक्यानं सामना संपलाय. मॅच फिनिश आणि सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिंकलाय ते अर्थातच जय हनुमान क्रिकेट संघ दापोलीनं. वेल प्लेड टीम दापोली, अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया आपण बेलपाडा संघाला. चला यस बघा, ज्या पाहुण्यांचं नुकतंच आगमन झालंय सन्माननीय प्रथमजी म्हात्रे साहेब फुंडे प्रथमजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. फुंड्यावरून आले, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक आणि या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या आपण सचिन जितेकर आपण या. आपल्या टोटलला 2 डॉट चेंडू आणि 800 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते घेऊन जा आपण. 1000. चला हे आपलं कॅश प्राइज आहे ते कॅश प्राइज घेऊन जा आपण. वेल प्लेड टीम, काय जबरदस्त खेळ. 6 महिन्यानंतर टीम मध्ये खेळताना आपण पाहताय आमची सचिन दादा जितेकर असतील. मी विनंती करेन ना टॉस बॉक्स मध्ये या आणि त्यांना पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर मानव मॅच साठी आपण बोलावूया. बघा मी सूरजजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते नामांकन दिलं जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया आणि काही दर्जेदार खेळ पाहिला बघा आपण. अप्रतिम कामगिरी. हाच तर खेळ आहे क्रिकेट. हसवतो, रडवतो, आनंद देतो, शांत ठेवतो आणि वेगवेगळ्या बाबी वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. सूरजजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देऊया आपण हे नामांकन. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, वन मॅन शो, वन मॅन आर्मी,
ज्यांनी या मॅच मध्ये अर्धशतकीय पारी खेळली आहे आणि पहिलं अर्धशतक ज्यांच्या नावावर राहिलं आहे ते सुमित पाटील ठरतात या सामन्याचे सामनावीर. या सुमित आपण सर्वात मोठा हाय स्कोर होता आणि तो हाय स्कोर चेस करण्याचा कारनामा या सुमितने केलाय.